थोड़ी थोड़ी क्रेजी थी, थोड़ी थोड़ी फूडी थी, थोड़ी थोडी आंबट गोडेशी. आली माझी क्रेझी फूडी, क्रेझी फूडी, क्रेझी फूडी, क्रेझी फूडी रंजिता. आपली क्रेझी फूडी, क्रेझी फूडी, क्रेझी फूडी, क्रेझी फूडी रंजिता. आपली क्रेझी फूडी रंजिता. सकाळ सकाळ, शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत आहात ना मंडळी? आज माझा वाढदिवस आहे आणि म्हणूनच आज मी आलेली आहे माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी आमच्या पालघरच्या प्रतीक सेवा मंडळ पालघर संचालित स्वर्गीय सौ जमनाबेन विठ्ठलबाई शाप्रिया कर्णबधीर विद्यालय येथे. माझी अशी इच्छा आहे की या स्पेशल मुलांसोबत माझा हा वाढदिवस साजरा करावा. तर चला मारुती रायांचे दर्शन घेऊन आतमध्ये जाऊया. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार, वेलकम मॅम. नमस्कार. प्रतीक सेवा मंडळ कर्णबधीर शाळेत आपलं स्वागत आहे. आता माझ्यासोबत आहेत या शाळेचे प्रिन्सिपल प्रशांत भटजी. नमस्कार. नमस्कार. मला थोडीशी शाळेबद्दल माहिती द्याल? हो हो नक्की. तुमचं प्रतीक सेवा मंडळ कर्णबधीर शाळेमध्ये आज स्वागत आहे. मी तुम्हाला प्रत्येक वर्गाची आणि शाळेची पूर्ण माहिती देतो. हे वसतिगृह पण आहे, या ठिकाणीच मुलं राहतात. टोटल 84 मुलं इकडे राहतात या ठिकाणी. मी त्यांची पूर्ण माहिती तुम्हाला देतो. वरती आपण किचन बघणार आहोत, जिकडे जेवण बनवतात. अच्छा. मुलांसाठी आपलं जेवणाचं टायमिंग 10 ते 10:15 असतं आणि 11 वाजता प्रार्थना होते. त्याच्यामध्ये मुलं इकडे जेवायला बसतात. अच्छा. हे आपलं किचन आहे, या ठिकाणी जेवण बनतं. नमस्कार. या हिराबाई आहेत जेवण बनवणाऱ्या, या रुपाली मराठे आहेत. या दोन्ही आपल्या जेवण बनवतात. स्वयंपाकीण आहेत या ठिकाणी. या सहाय्यक स्वयंपाकीण आहेत. सर, आज माझ्या वाढदिवसानिमित्त काय मेनू आहे? आज तुमच्या वाढदिवसानिमित्त पुरी आहे, त्यानंतर मटार पनीर भाजी आहे, राईस आहे आणि वरण आहे आणि स्वीटमध्ये शिरा केलेला आहे. पुऱ्या बनवणार आहेत. आम्ही सरांना विचारलं होतं की म्हणजे आम्ही बाहेरून आणू का काही, तेव्हा त्यांनी सांगितलं की बाहेरचं फूड आपल्याकडे अलाउड नाही. बाहेरून फूड अलाउड करत नाही आपण. मोस्टली आपण शाळेतच बनवतो. म्हणजे आपल्याला जे काही चार्जेस असतील, जे फूडचे चार्जेस असतील ते पेड करायचे आणि इथे मुलांसाठी आपण ते जेवण बनवून घ्यायचं असं. तर मग सर, आता आपले किती चार्जेस झाले? आज सगळ्या जेवणाचे पूर्ण आत्ता सकाळच्या जेवणाचे पूर्ण 6,000 रुपये झालेले आहेत. त्याच्यामध्ये सर्व मुलं आली, वसतिगृहाचा स्टाफ आला, हे संपूर्ण इकडेच आज जेवणार आहेत तुमच्याकडे. थँक्यू, मनापासून धन्यवाद. आणि जर कुणाला माझ्यासारखा वाढदिवस किंवा कोणताही कार्यक्रम इथे जर साजरा करायचा असेल तर तुम्ही नक्कीच येऊ शकता. मुलांच्या सोबत छान मस्त सेलिब्रेट करू शकता. आणि वसतिगृह शाळा फक्त कर्णबधिरांसाठी, इथं पालघरमध्ये ही एकमेव शाळा आहे. मावशी, काय बनवताय? आज पनीरची भाजी बनवतो आम्ही. पनीरची भाजी आज? हो, पनीर मटारची भाजी मुलांना खूप आवडते. माझा पण थोडासा हातभार लागेल. ताई, अजून काय काय रेडी आहे आपल्याकडे? डाळ. अच्छा, आपला शिराही रेडी झालेला आहे बघा. अरे वा, मस्त. आणि डाळ तयार आहे. डाळही तयार झालेली आहे. अरे वा, मस्त छान डाळ झालेली आहे. मस्त छान सुगंध येतो वरणाचा. आता आपली मटर पनीरची भाजी तयार होईल. माझा वाढदिवस आहे, मग मी पण थोडीशी मदत करते. मला असंही करायला आवडतं. तर सांगतात बरोबर की ओवीला बघतात, रेसिपी बघतात. हा, आजचे सकाळचे भोजन सौ रंजिता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त. आजची भोजन सकाळचा नाश्ता चहा बिस्किटे, सकाळचे भोजन वरण भात पुरी पनीर मटारची भाजी शिरा, दुपारचा नाश्ता पोहे आणि रात्रीचे भोजन आहे वरण भात मिक्स भाजी आणि गाजर. चला आता मुलांसोबत थोडा वेळ आपण घालूया. हे आहेत नयने सर. हा सर. मॅडम, आपल्याकडे विविध प्रकारच्या स्पर्धेंचं हे करतात. आपण पोरांना प्रॅक्टिस घेतो. जिल्हास्तरीयला, राज्यस्तरीयला सगळ्याकडे पोरं जातात आपली. त्यासाठी दररोज प्रॅक्टिस घेतली जाते. जसं सॅक्सची स्पर्धा आहे, बॅडमिंटन, क्रिकेट आहे, बाकीच्या गोष्टी आहेत. आणि आत्ताच परवा दिवशी झालेल्या कांदिवलीच्या स्पर्धेत आपल्या पोरांनी सहभाग घेतलेला होता. 31 विद्यार्थ्यांनी. अरे वा, छान. आणि खूप चांगला परफॉर्मन्स करतात पोरं. ठीक आहे, थोडीशी प्रॅक्टिस कमी पडते पण आहे, प्रयत्न चालू आहेत. आपल्या मुलांचा क्रिकेट हा आवडता खेळ आहे आणि मागच्या वर्षी मुंबई विभागात आपली मुलं गेलेली, तिथं उपविजेता झालेली. अरे वा, छान, मस्त. मुंबई विभागामध्ये हुशार. यावर्षी पण मुंबईला जाणार आहेत. मुंबईमध्ये मुंबई जिल्हा, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, त्याच्यामध्ये मागच्या वर्षी उपविजेता झालेले आहेत आपले. अरे वा, छान.
कसं वाटलं क्रिकेट खेळून? पहिल्यांदा खेळली, फर्स्ट टाइम. फर्स्ट टाइम. छान खेळली. थँक्यू. सगळ्यांसोबत खूपच छान वाटतं आणि सगळ्यांचं अरेंजमेंट चालू आहे माझ्यासाठी की काय काय कसं करायचं आहे. बघा ना किती मुलं असे खुश आहेत, एकदम असे एक्सायटेड आहेत आणि त्याच्या टीचर्स त्यांना पूर्ण साईन लँग्वेजमध्ये सांगतात की कसं करायचं आहे. हॅपी बर्थडे. आणि हे आहेत आमचे नीरज दादा. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि आजच्या दिवशी तू आज विशेष करून या विद्यार्थ्यांबरोबर दिवस घालवण्याचा विचार केला. ते कसे त्यांचं जीवनक्रम कसं आहे, ते कसं त्यांच्या अडचणीवर मात करून करतात हे समजण्यासाठी आपण वेळ दिला. हे खरोखर वेगळी दृष्टी आहे. आणि आपण इथे खास त्यांच्यासाठी जेवण आपण स्पॉन्सर केलं, त्यांना खाऊ दिला, हे खूप त्याच्यावर तू खेळलीस, हे महत्त्वाचं. हे जे तू बघतेस हे जे सर्व विद्यार्थी बसले जेवणाची तयारी करतात, ही स्वतः तयारी करतात. जेव्हा लहान विद्यार्थी येतात तर मोठे विद्यार्थी त्यांना मेंटॉर म्हणून त्यांना शिकवतात, पद्धती शिकवतात, कसं खायचं शिकवतात. कारण त्यांच्या शिक्षकांची संख्या लिमिटेड आहे. अशा वेळेला एवढ्या 80-90 मुलांना सर्व त्यांच्या हॅबिट्स शिकवणं, त्यांचं दिनक्रम शिकवणं सुरू होतं. तर प्रत्येक मोठा विद्यार्थी छोट्याची काळजी घेतो आणि याच्यात आमच्या शिक्षकांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. अशा विद्यार्थ्यांची डील करणं, पेशन्स ठेवणं खूप चॅलेंजिंग असते. आणि ह्यांच्याकडून ते करून घेणं, असंही करताना कुठेही ओरडायचं नाही, कुठेही मारायचं नाही, घरापासून दूर असताना त्यांना घरच्यासारखं राहून द्यायचं. हे सर्व त्यांचं काम जे चाललं आहे हे सर्वांसाठी म्हणजे वेगळंच एक पथदर्शक म्हटलं तरी चालेल. आणि आपल्यासारखे अनेक देणगी जर इकडे येतात ते त्यांच्या वाढदिवस इकडे साजरा करतात. आणि स्वतःच्या पायावर खंबीर उभारण्यासाठी जी शक्ती आमचे प्रिन्सिपल प्रशांत भट आणि आकाश जो स्टाफ देतो त्याचं आपण कौतुक करावं. धन्यवाद. सगळे का आमच्या संगे सदैव राहा, सगळ्यांचा ओ श्री भगवान. ही पूर्णची लाईन आहे ना, पुढच्या 2 मुली सोडून ही पूर्ण लाईन आहे ती 10वीला आहे. आणि आता यांचे 2-3 महिने राहिलेले आहेत या शाळेत. भाजी अप्रतिम झाली आहे. आणि माझ्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन याच्यापेक्षा छान नसतं झालं. की मज्जा, इतकं छान वाटतं इथे. एक वेगळं समाधान मिळते मला स्वतःला आतमध्ये. शिरा पण छान झाला आहे. हे रोज शाळेमध्ये कंपल्सरी का? म्हणजे हे आता ऑनलाईन अटेंडन्स पद्धत आहे ना, त्यामुळे ही दररोज शाळा सुरू व्हायच्या अगोदर प्रत्येक विद्यार्थी येतो, स्वतःला रिकग्नाइज करून फेस रेकग्निशन होते आणि मग त्या पद्धतीने अटेंडन्स मारतो. येस, लगेच कसं बोलली. हुशार आहे. नाव सानिका पाटील. हा,
सफाळे सफाळ्याचे वाटलंच मला. येस. हा काय सांगते? तू करून द्यायची असं मी तिला सांगितलं. हो म्हणे मी पण करणार अशी. क्रेझी फुडी रंजिता. सदाफुलीकडनं हे गिफ्ट आहे मला, बर्थडे गिफ्ट. म्हणजे तुम्हाला देखील तुमच्या आवडीची अशी साडी छान बनवून घ्यायची असेल तर तुम्ही सदाफुली म्हणून त्यांचं इंस्टाग्रामवरती पेज आहे तर नक्की फॉलो करू शकता. त्यांच्याकडनं हे मला गिफ्ट आलेलं आहे. ही साडी काल रात्री ताईने. आणि हा येस बर्थडे गिफ्ट. आणि किती छान आहे पहा. स्टिच ब्लाऊज, साडी आणि डिझाईन हे जी मी आज इयरिंग्स वगैरे घातलेलं आहे, ज्वेलरी घातलेली आहे ती सुद्धा. नक्की फॉलो करा त्यांच्या पेजला. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये येते. सदाफुली. नमस्ते, मी अंजली साबळे, विशेष शिक्षिका. मी 2004 पासून शाळेमध्ये विशेष शिक्षिका म्हणून काम करते आणि विविध स्पर्धांना मुलं उतरवली जातात. जसं चित्रकलेच्या आपल्या सकाळ स्पर्धेला प्रत्येक वर्षी मुलं बसतात. यावर्षी पण मुलं आपले एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षेला बसलेली 20 विद्यार्थी आणि 20ही मुलं आपली पास झालेली आहेत. मी वैशाली वानले, विशेष शिक्षिका. आमची शाळा ही पालघर तालुक्यातली एकमेव शाळा आहे कर्णबधिरांची. आमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेतले जातात. त्याच्यामध्ये शिवण, चित्रकला, कार्यानुभव, वेगवेगळे विषय शिकवले जातात. विद्यार्थी आमचे खूप आदिवासी भागातले आहेत पण ते खूप छान आम्हाला प्रतिसाद करतात. शाळेत पालकांना कुठल्याही प्रकारचा खर्च नाही आहे पण शाळा मात्र मुलांसाठी सगळ्या सोयी उपलब्ध करून देते. पिता प्रेमाने तुझं नमितो गात तुझ्या गुणांच्या कथा. युग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे. मी प्रतिज्ञा करीत आहे त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. माझ्याकडे आज बालवर्ग 3चा वर्ग आहे आणि माझ्याकडे ही 5 मुलं आहेत. ह्याच्यानंतर पायरी 4 आणि मग ते फर्स्टला जाणार. असे स्टेजेस असतात. आज्ञा, तुझं नाव काय? आज्ञा. रेचल. ही ताई कोण आहे माहितीये? वरती बघितलं ना? आज ताईचा वाढदिवस हो की नाही? ताईने काय दिलं? केक. केक दिला ना? केक. हा, केक दिला ताईने. ताईला हॅपी बर्थडे केलं? नाही कर. हे बघ, हॅपी बर्थडे. थँक्यू. काय बोलायचं? हॅपी बर्थडे. व्हेरी अरे वा, गुड. मस्त. गुड, मस्त. ये हॅपी बर्थडे विश कर. बोल हॅपी बर्थडे. टीचर्स माईक आहे आणि स्टुडंटला हेडफोन जातो आणि समोर आरसा याच्यासाठी आहे की लिप मुवमेंट्स, टंग मुवमेंट्स वगैरे मुलाला दाखवले तर ते त्या प्रकारे उच्चार करायला ट्राय करतात. आणि आम्हाला मोराची पिसा म्हणजे हवा दर्शवायला. आपण प बोलतो तर हवा बाहेर येत नाही आणि फ बोलतो तेव्हा हवा बाहेर येते आणि स्वर बोलतो तेव्हा आपले इथे व्हायब्रेशन्स येतात. मग हे सगळं त्यांना दाखवावं लागतं. पुढे अक्षर ठेवायचं, त्याच्यानंतर आपण उच्चार करायचा. मग त्यांनी काय ऐकलं, तुला आवाज आला का, नसेल आला तर पुन्हा रिपीट करायचं किंवा लक्ष दे आणि पुन्हा ऐक आणि मग ते ट्राय करणार की नक्की त्यांना काय आवाज आलाय तो. म्हणून हे साऊंड ट्रीटेड रूम चं महत्व आहे. नाही येत. हा, त्यांचं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे नक्की ताईने काय आवाज दिलाय असं. जननायक बिरसा मुंडा. आता बघा, जननायक. जन म्हणजे कोण? कोण माहितीये? कोण? आपण सगळे लोक. आणि नायक
कोण माहिती आहे? लीडर, नेता, मुख्य नेता. अच्छा, नमस्ते. अच्छा, सुगंधित कॅन्डल. हां, अरे वा, किती छान सुगंध. ह्या सर्व मुलांनी बनवलेल्या आहेत आणि अर्गंडीची फुलं, स्टॉकिंगची फुलं, त्याचे बुके बनवणे हे सगळं मुलं विद्यार्थी करतात आमचे. अरे वा, सुंदर. हे किती छान आहे. छान सुवासिक आहेत. सगळे सेंटेड आहेत. सेंटेड आहेत. हो. आम्ही कापडापासून हार बनवतो. फोटोंसाठी हार नाही, हे ऑर्गंडीची फुलं. हां, आणि ही स्टॉकिंगची फुलं. ही स्टॉकिंगची फुलं आहे. पण मुलांनी बनवली. हां, ही पण मुलांनी बनवलेली आहे. या ठिकाणी बेसिक कॉम्प्युटर शिकवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये नंतर टायपिंग स्किल आहे आणि वर्ड डॉक्युमेंट्स आणि एक्सेल आणि थोडंफार पॉवर पॉईंट. याच्यामुळे ना एकतर कीबोर्डवरची बोटं त्यांची बसून ओळख होते आणि पुढच्या त्यांना काही जण मुलं पुढचे ट्रेनिंग घेतात. MSc किंवा अजून टॅली वगैरेही करतात. नमस्ते. बसा. मस्त मस्त. गजरे आहेत आपल्या दुधाच्या पिशव्यापासून बनवलेले आहेत आणि हे आपलं कापड, ब्लाऊजचं कापड असतं ना, आणि हे आपण टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवतो. ग्रीटिंग कार्ड असे खूप आहेत. क्रिसमस ट्री. त्यानंतर आपण मुलांना शिवण पण शिकवतो. शॉर्ट पॅन्ट, बेबी कॅप, स्कर्ट, परकर. म्हणून असं म्हणतात ना, शिक्षक हा बरोबर ती मूर्ती घडवत असतो. तसे तुम्ही आहात, ह्या सगळ्या मूर्त्या घडवत आहेत आज. थँक्यू. मनापासून धन्यवाद की आज माझा हा जो स्पेशल दिवस होता तो स्पेशल मुलांबरोबर जेव्हा मी सेलिब्रेट केला तो अजून स्पेशल झालेला आहे. खूप छान वाटलं. तर असे बाकीचे जे आपले व्ह्यूअर्स आहेत त्यांनाही असं वाटत असतं, तर जर त्यांना कोणाला काही मदत करायची असेल तर कशी करता येईल? मदत करू शकतात, फोन करू शकतात. आपला शाळेचा ॲड्रेस आहे, ईमेल ॲड्रेस आहे, फोन नंबर आहे. तुम्ही त्याच्यावर संपर्क करू शकतात. पत्ता पण आहे, तर त्याच्यावरनं तुम्ही संपर्क करू शकतात. शाळेला तुम्हाला जेवण द्यायचं असेल, वाढदिवस मुलांबरोबर साजरा करायचा असेल किंवा डोनेशनमध्ये गहू तांदूळ, आम्ही धान्य स्वरूपात पण शाळेमध्ये डोनेशन घेतो. तर गहू तांदूळ वगैरे तुम्हाला तेल, गहू तांदूळ, कडधान्य अशा स्वरूपात जरी तुम्हाला द्यायचं असेल तरी तुम्ही शाळेला अशा स्वरूपात पण मदत करू शकतात. किंवा एखाद्या वस्तूच्या स्वरूपात वह्या आहेत, पुस्तक आहेत, पेन्सिल आहे, पाटी आहे, ड्रेस आहे मुलांसाठी, किंवा खेळण्याची साहित्य आहेत, अशा स्वरूपात पण तुम्ही मदत करू शकतात शाळेला. त्याचप्रमाणे तुम्हाला डायरेक्ट डोनेशन द्यायचं असेल तर प्रतीक सेवा मंडळाचं मी अकाउंट नंबर दिलेला आहे, त्या अकाउंटला तुम्ही डायरेक्ट ट्रान्सफर करू शकता. ऑनलाईन ट्रान्सफर करू शकतात प्रतीक सेवा मंडळाला. तुम्ही प्रत्यक्षात येऊन बघू शकतात की आपण जो पैसा देत आहे तो मुलांसाठी सत्कारणी लागतोय की नाही, हे पण काम आहे. हा जो आनंद आहे तो अगदी वेगळा आहे, अनमोल असा हा आनंद आहे. आणि तुमचे कठीण एवढे परिश्रम, खरंच हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. जर तुमच्यासारखे शिक्षक जर सगळ्यांना मिळाले तर सगळ्याच मुलांचं भवितव्य पुढे खूप चांगलं आणि उज्ज्वल असेल. धन्यवाद मॅडम. तुम्ही परत येत राहा शाळेला, असं भेट देत राहा. आज मला जास्त काही माहिती नव्हतं. मुलांमध्ये पण तुम्हाला आनंद मिळेल, तुम्ही येत राहा या ठिकाणी. मलाही खूप छान वाटलं आणि मी तर येत राहणारच आहे. आणि मी तुम्हाला सगळ्यांना पण सांगेन तुम्ही नक्कीच या, व्हिजिट द्या, तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल. तुम्ही सगळ्यांनी एवढे भरपूर मला आशीर्वाद दिलेत आणि शुभेच्छा दिल्यात त्यासाठी मनापासून धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तुम्ही आम्हाला आमच्या शाळेला भेट दिली, या ठिकाणी मुलांचा उत्साह वाढवला तुम्ही येऊन या ठिकाणी. आता मी येणार पुन्हा आणि परत येत राहा. आज मी मुलांनी बनवलेलं पेंटिंग तुम्हाला या ठिकाणी गिफ्ट करत आहे. हे मुलांनी बनवलंय, तुम्ही नक्की हे घरी लावा. नक्कीच नक्कीच लावा. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू. मंडळी, व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की कळवा आणि इकडची सगळी डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि पुन्हा भेटूया ह्या छानशा व्हिडिओ सोबत. बाय.